तसंच त्रिपुटी बालाजीवर एक कपिल तीर्थ आहे. कपिल तीर्थ हा राजपुत्र आपल्या पत्नीवर आसक्त होतो आणि ती जेव्हा नाही म्हणते तेव्हा तो वेश्याकडे जातो आणि वेश्याकडे गेल्यानंतर तो त्याचं स्मृती भ्रष्ट होतो आणि जेव्हा तो या तीर्थामध्ये स्नान करतो कपिल तीर्थामध्ये तेव्हा त्याची स्मृती परत मिळते. तसंच एक पांडव तीर्थ आहे आणि हे पांडव तीर्थ आहे आणि युद्धात ब्राह्मण शालन करण्यास स्नान करतात पांडव तिथे जाऊन, म्हणून ते व्यंकटेश्वराय स्वामींनी भेटले. तसंच एक तीर्थ आहे कुमारधारा तीर्थ. मंदिरापासून 6 मैलावर पौर्णिमेला माघ महिन्यातील तिथे जर स्नान केलं तर संतान प्राप्ती होते. तुंबरा तीर्थ हे मंदिराच्या 2 मैलावर नारदांनी आणि तुंबरांनी तपश्चर्या केली आणि इथे सगळे पापांचा नाश होतो. तसंच सानंद तीर्थ आहे. मार्गशीर्ष शुक्ल द्वादशीला स्वानंद तीर्थात स्नान केल्याने सर्व पापाची मुक्ती होते. तसेच एक फाल्गुन तीर्थ आहे. अरुंधतीने तपश्चर्या करून स्नान केले, पौर्णिमेला दान केले. अगस्तींनी पण इथे पुष्पवृक्ष उगवून त्याच पुष्पांनी पूजा करीत. तसेच एक जंबिली तीर्थ आहे. तपश्चर्या स्नान दान केले मोक्ष प्राप्त होतो. उत्तर पश्चिम दिशेला मंदिराच्या उत्तम पश्चिम दिशेला आहे. तसेच एक सुदर्शन चक्र आहे. एक भक्त भगवंताचे सान्निध्य लाभावे म्हणून तपश्चर्या करीत होता. राक्षसाने त्याला गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. व्यंकटेशांनी चक्राने ठार केले. पश्चिमेकडे पद्मा सरोवरावर पद्मावती मंदिराच्या जवळ हे तीर्थ आहे. जय योगेश्वर.